हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा हिंदू धर्मातील खूप महत्वाचा दिवस आहे. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. तर मराठी कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेस कोजागिरी साजरी केली जाते. या पौर्णिमेला माणिकेथारी म्हणजेच मोती तयार करणारी असे देखील म्हटले जाते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा शुभ मुहूर्त सुद्धा सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात अगोदर आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय हे समजून घेऊया. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा अतिशय प्रकाशमान असते. या पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशमान होतो. पौराणिक माहितीनुसार व आयुर्वेदानुसार या दिवशी गॅसवर किंवा चुलीवर दूध आटवायला ठेवले जाते. हे दूध शक्यतो गच्चीवर किंवा अंगणात आटवायला ठेवतात. ते दूध तोपर्यंत आठवतात जोपर्यंत चंद्राचे बिंब त्यामध्ये दिसत नाही. जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते तेव्हा त्याची तेजस्वी आणि प्रकाशमान किरणे दुधात पडतात आणि आयुर्वेदानुसार हे दूध आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. आता समजून घेऊया कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीच्या मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात महालक्ष्मी माता चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागरती असे म्हणते. कोजागरती म्हणजे कोण जगात आहे. पुढे जाऊन त्याला कोजागिरी असे म्हणू लागले. कोजागरती असे म्हणत लक्ष्मी माता पृथ्वी तळावर संचार करते आणि जे जागरण करत असतात त्यांच्यावरती कृपा करते. असे म्हणतात की कोण जगात आहे याचा अर्थ कोण ज्ञानासाठी सजग आहे आणि जागृत आहे असे देवी विचारते. त्यामुळे या दिवशी भजन, अभंग आणि गायन करून जागरण केले जाते. आता आपण कोजागिरी पौर्णिमेची पौराणिक कथा जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या गोपिकांसोबत रासलीला साजरी केली. श्रीकृष्णांच्या मधुर बासरीच्या आवाजाने त्या परिसरातील सर्व गायींना पाजर फुटला आणि त्यांचे दूध वाहू लागले. तेथील गवळ्यांनी ते दूध मटक्यांमध्ये भरले. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश त्या दुधामध्ये पडला आणि ते दूध अमृतमय झाले आणि ते दूध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण केले. तेव्हापासून भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून दूध आटवण्याची परंपरा सुरू झाली. आता आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व थोडक्यात समजून घेऊया. कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये आटवलेले दूध हे आरोग्यासाठी अमृत मानले जाते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. भजन आणि जागरणामुळे देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी सर्वजण एकत्रित येऊन एकमेकांमधील मतभेद विसरून हा उत्सव साजरा करतात. आता आपण हा उत्सव साजरा करण्यासाठी पूजा आणि विधी समजून घेऊया. रात्रीच्या वेळी म्हणजेच चंद्र मध्यावर येण्याच्या आधीपासूनच दूध आटवण्यासाठी ठेवावे. ते दूध आटत असतानाच भजन कीर्तन करावे, देवाची भक्तिगीते म्हणावी आणि त्यांची आराधना करावी. काही ठिकाणी या दिवशी व्रत करून देवीची कथा ऐकली जाते. रात्री 12 वाजल्यानंतर जेव्हा चंद्रप्रकाश दुधात पडतो म्हणजेच चंद्र अगदी डोक्यावर येतो तेव्हा दूध काढून देवाला नैवेद्य दिल्यानंतर आपण ते दूध घ्यावे. फ्रेंड्स, शेवटी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. फ्रेंड्स, अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 वाजता सुरू होईल. ही तिथी 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9:16 वाजता संपेल. अशा परिस्थितीत कोजागिरी पौर्णिमेचा उपवास 6 ऑक्टोबर रोजी सोमवारी साजरा केला जाईल. या काळात शुभ मुहूर्त असा असेल. कोजागर पूजा निश्चित काळ दुपारी 11:45 ते 12:34 पर्यंत. कोजागर पूजा दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:26 वाजता. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.